ठाण्यात भाजपचे 2 आमदार राबवणार आमदार आपल्या भेटीला उपक्रम। गणेश नाईकांच्या जनता दरबार घोषणेनंतर भाजपची आणखी एक खेळी। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात आणखी एक आव्हान दिल्याची चर्चा। छत्रपती संभाजी महाराजांबद्दलच्या आक्षेपार्ह मजकूर प्रकरणात विकिपीडियाच्या 4 ते 5 संपादकांविरुद्ध गुन्हा। सायबर सेलच्या 10 ते 12 ईमेलला उत्तरच नाही। वोहरा समितीचा अहवाल केंद्रीय गृह खात्याच्या रेकॉर्डवरनं गायब झाल्याचा संशय। अहवालामध्ये राजकीय नेते आणि अंडरवर्ल्ड यांच्या संबंधांवर भाष्य। माहिती उपलब्ध नसल्याचं धक्कादायक उत्तर। माझाची एक्सक्लुझिव्ह माहिती। एकोणीसशे 99ला वाजपेयींचं सरकार एकमताने पडलं तेव्हा सत्ताधाऱ्यांचा एक खासदार मीच फोडला होता। शरद पवारांकडनं स्वतःच कबुली। शेवटच्या 8-10 मिनिटात सभागृहाबाहेर जाऊन सत्ताधाऱ्यांचं एक मत कमी केलं असा दावा। धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या रिचार्जवाल्या ताईंच्या खात्यावर 25 खोक्यांचा बॅलन्स टाकला। अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप। रिचार्ज कोणाच्या माध्यमातून झाला तेही पुराव्यासह सांगू असा इशारा। मनोज जरांगेंचा आज मस्साजोग दौरा। देशमुखांच्या कुटुंबियांशी चर्चा करणार। मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची भेट। अंजली दमानियांनंतर भाजप आमदार सुरेश धसांकडनं धनंजय मुंडेंवर आरोप। अधिकाऱ्यांची मागणी नसताना नॅनो युरिया नॅनो डीएपीच्या खरेदीचा प्रस्ताव। राजीनामा देण्याची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना भेटणार। मुंबईतल्या विविध समस्या कानावर घालणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी दिल्याप्रकरणी मंगेश वायल आणि शुभम शिंगणे अशा 2 आरोपींना अटक। दोन्ही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातले। शिंदेंची गाडी बॉम्बने उडवू अशी ईमेलद्वारे दिली होती धमकी। आजपासून 98वे मराठी साहित्य संमेलन। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचं उद्घाटन। देवेंद्र फडणवीस आणि शरद पवारही उपस्थित राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।